एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूर येथे घरफोडी करणारा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार जेरबंद। शहरातील सिद्धेश्वर पेठ येथील बंद घराचे कुलूप तोडून घरातील दागिने चोरणाऱ्या आंतरराज्यीय सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। त्याला अटक करीत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 110 ग्रॅम सोन्याचे व 113 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले। अनिल कुमार मिश्रेला राजभर वय 38 राहणार बोदरी, जिल्हा जौनपूर, राज्य उत्तर प्रदेश असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत। शहरातील जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी कादर राजुमिया शेख वय 50 राहणार फ्लॅट नंबर 602 सेंटर पार्क अपार्टमेंट सिद्धेश्वर पेठ यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप कडी कोंड्यासह तोडून अज्ञात चोरट्याने 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 10 तोळे वजनाचे चांदीचे दागिने रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला। ही घटना मंगळवारी दिनांक 11 सकाळी घडली होती। याबाबत शेख यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिवसा घरफोडीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली। शहर गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे तसंच सर्व तपास पथकांनी घटनास्थळी भेट दिली। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलिसांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाची परिसरातील बारकाईने निरीक्षण केले। पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेजची माहिती अत्यंत बारकाईने निरीक्षण करून संकलित केली। यावेळी एका संशयित व्यक्तीच्या हालचालीवरून संशय निर्माण झाला। संशयित इसमाविषयी अधिक माहिती संकलित करताना पोलिसांना संशयित आरोपी हा आंतरराज्यीय घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असल्याचे कळाले। मिळालेल्या माहितीवरून संशयित आरोपीला हॉटेल अँबॅसेडर ते प्रभाकर महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर युनिटी अपार्टमेंट जवळ सापळा लावून पोलिसांनी घरफोडीच्या साहित्यासह ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली। त्याला तात्काळ अटक केली।